तसा जीव हा परमात्म्याचा अंश आहे आणि म्हणून तो परमात्मा बनू शकतो, लक्षात घ्या. पण जीव म्हणजे परमात्मा नाही. समुद्र आहे परमात्मा आणि त्याच्यामधून जो बिंदू निघाला तो म्हणजे जीव. परमात्म्याचे तो परमात्मा बनू शकतो एवढंच, पण तो परमात्मा नाही, पण परमात्म्यामधून निघाला. पण परमात्म्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक साधर्म्य एवढं आहे की चैतन्य शक्ती परमात्म्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे. चैतना शक्ती दोघांमध्ये आहे. म्हणून आम्ही परमात्म्याचे अंश. आम्ही परमात्म्याचे अंश आहेत. परमात्म्याने आम्हाला असं बेकार सोड का केलं? बस चेतना एवढं जर सोडलं तर बाकी काही नाही. तो विभू आहे, आम्ही लघु आहोत. तो विभू म्हणजे महान आहे, मोठा आहे, आम्ही छोटे आहोत. त्याला विशालत्व आहे, आमचं सगळं डबकाड आहे, लहान डबकं आहे. त्याच्यामधून आम्ही शक्ती खेचतो, तो आमच्यामधून खेचत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सिद्ध्या आहेत, आमच्याकडे नाहीत. आमच्याकडे छोट्या रूपात आहेत, स्लाइड जे जर्मिनेट करायच्यात. जीव आणि ब्रह्म, जीव आणि परमेश्वर याच्यामधला फरक सांगत चाललो आहे. विभक्त कशामधून आहे? परमात्मा मायेचा आधार घेतो हे सगळं निर्माण करायला, पण मायातीत आहे परमात्मा. आपण मायेच्या अधीन आहेत. म्हणून सुख दुःख जरा मरण भोग मृत्यू सगळं आपल्याला आहे. आपण मायाधीन आहेत, तो मायाधीश आहे. दोन्हीमधला फरक. तो मायाधीश, आम्ही मायाधीन. मायेचा पसारा. आणि म्हणून परमेश्वराने पुन्हा 4 शक्ती निर्माण केल्यात: प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार. परमेश्वराच्या महत्त्वातून बुद्धी निर्माण झाली. महत्त्व म्हणजे महाबुद्धी. परमेश्वराचे महत्त्व ज्याला म्हणतात म्हणजे महाबुद्धी, परमेश्वराची बुद्धी येते. चिदाकाश महदाकाशचे म्हणतात ना, हे महदाकाश म्हणजे महाबुद्धी. मन निर्माण झाले. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार हे चैतन्याचे 4 स्फुल्लिंग परमेश्वराने निर्माण केले. आणि जीव 84 लक्ष योनीत अहंकारामुळे गरगरतोय. चेतना अहंकारायुक्त चेतना मन बुद्धीनी, म्हणून जीव येतो. चराचर गतिवंत आहे अहंकारामुळे. तर अहंकार ही शक्ती आहे, ती परमात्म्याची शक्ती आहे, मायावी शक्ती आहे. त्याच्या कंट्रोलमध्ये येते, पण आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आणि म्हणून कोणी म्हणेल की मी अहंकाराला, म्हणून साधूंनाही अहंकाराने छळलंय, देवालाही अहंकाराने छळलंय. आपल्याला तर छळतो. म्हणून आपल्यापैकी काही म्हणतात, आमचं काय बाबा, देवाधिकाला अहंकार आहे, आम्हालाही आहे. असं नाही. जीवाचं जीवपून संपून शिवरूपता यायचं असेल तर अहंकाराला जिथून आला तिथे नेऊन पोचवायचं, म्हणजे अहंकार गेला. ज्याचं कुत्र आहे, कलेक्टरचं कुत्र मारू शकता का तुम्ही? ते भुंकतं भॉ भॉ भॉ. मग आपण काय करतो? आता आपल्या सराफकडे एक महाकुत्र आहे. मग सराफच्या घरी जायचं तर आधी आपण हाक मारतो, तुमचं कुत्र आवरा. नाही तर आपण कुत्र्याला रिक्वेस्ट केली, बा कुत्र्या, आम्ही सराफचे मित्र आहेत, हे कार्ड पाय, फ्रेंडशिपचं एक कार्ड आहे आमच्याकडे, हे पाय. 3दा येऊन गेलो, ते डेट्स समजा त्या कुत्र्याला दिल्या, ते ऐकणार आहे का? नाही ऐकणार. कुत्र कोणाचं आहे ते त्याच्या कंट्रोलमध्ये राहील. म्हणून अहंकार हे जे कुत्र आहे ते मालकाच्या कंट्रोलमध्ये राहील. आणि मालकाने त्याला आवरलं की 1 मिनिटात ते शांत होतं.
चुप म्हणलं की ते चुप राहतं. परमेश्वराच्या अधीन अहंकार आहे. परमेश्वराला विनंती करावी, अहंकार कंट्रोलमध्ये येतो. ऐसे माझी साक्षात्कारी सरे सरे, अहंकार सरतो, सरे तुटतो नाही, मोडतो नाही, संपवला असा शब्द नाही. सरे अहंकाराची वारी तैसे माझी साक्षात्कारी. माझा साक्षात्कार अर्जुना ज्याला होईल, माझं दर्शन होईल, माझं ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर, माझा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, सरे अहंकाराची वारी अहंकारी लोपे अवधारी द्वैत जाये. ब्रह्मसाक्षात्काराच्या वेळेसची ओवी येईल. आत्मसाक्षात्कार झाला की अहंकार त्याच दिवशी संपतो. हे पहा, कर्मयोग जादूचा योग आहे. राजर्षी योग सूक्ष्म अहंकारांच्या फ्रिक्वेन्सीचा योग आहे. त्यावेळेस तरी वाटतंय आपल्यात काहीतरी आहे, पण ज्या वेळेस ब्रह्मसाक्षात्कार झाला मला, एकदम धारणा प्रवास संपला. बाप्पासाहेब हसले. सविकल्प समाधीचा बोधही झाला. 4 मंत्रांचा उपदेश बाप्पासाहेबांनी केला. एकदम धारणेचा प्रवास शांत झाला. बाप्पासाहेब म्हणले, कसं वाटलं नंतर? मी म्हणलं, माझ्या अंगात काहीच नाही राहिलं असं वाटायलं. हसले, खूप हसले. आता येईल का म्हणले माज दूर, मी करतो, मी देतो, मी हे करतो, असं वाटतं आपण झिरो झालो. योगाग्नी जर नसता तर झिरो वाटतं. आधीचे अनुभव हे जादूचे आहेत, पुढचे नाहीत. म्हणून अहंकार केव्हाच संपतो? काम करण्यापुरता अहंकार जागा होतो. ईश्वरी प्रेरणेने नेहमी योगी समाधीमध्ये असतो. साधू सहज समाधी भली. सहज समाधी लागते. सुरुवातीला लावावी लागते, नंतर लागते. व्यवहारामध्ये समाधी, व्यवहार करत असताना समाधी. साधू सहज समाधी बली. कबीर. सहज समाधी लागते. आणि हा अहंकार सरतो. ज्याला मी हा सरे, तुकारामांनी शब्द वापरलाय. देह नुरे मी हा सरे, उरला उरे विठ्ठल. फक्त योगाग्नी असतो. योगाग म्हणजेच परमेश्वर अखंड. जितका योगाग्नी प्रचंड तितकं तुमच्यामध्ये देवत्व आलं. जितकं सर्दी पडस वात रोग प्रचंड, तितकं पशुत्व आलं. उघड आहे. अन्नही पचन. हा 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 हा, काय योगाग्नी आहे. वैश्वानरच जागा नाही, योगाग्नी कुठल्या? अन्नही पचवित नाही आमचा योगाग्नी. सगळं वैज्ञानिक आहे. काय म्हटलं? जे सांडिली आहे संगती अहंभावाची. सांडिली संगती सोडायची, ॲटोमॅटिक सुटते. हा अहंकार जाऊन राहतो आणि पॅरालायसिस सारखी बॉडी होते. म्हणून सिद्ध पुरुष ओळखायचं तर पॅरालिसिस सारखी बॉडी त्याची होते. तटकन जर तो उठत असेल, तटकन चालत असेल, तटकन हे करत असेल. अरे तुम्ही साधनेत उठलं तर लवकर चालता येत नाही, झटका बसतो. आणि सिद्ध पुरुष खटखट खटखट चालतात. बसल्यानंतर बोध स्थिती यायला पाहिजे. अहंकार सगळा संपला पाहिजे.
पायातला. अरे ज्ञानेश्वरीतून लवकर उठल्यानंतर मला चालता येत नाही. त्यावेळेस मी सतत बोलतोय, नाही चालता येत. अनेकदा तुम्हालाही ते अनुभव येतो. आणि कुठलाही महाराज पटापट पटापट चालतो. तुम्ही पहा, काय नाही, अहंकार लीन करत नाही, काय नाही. कारण नाही येते अवस्था. उगीच आम्ही मानतो ना, उगच आहे का, उगच आहे महाराज झालेत आणि मंत्र द्यायलेत. नाही, लक्षण आहे ती. अहंकार सरला पाहिजे आणि मग जागा करायचा. मग जागा करायचा, मग हाताला याला त्याला आपण जे करतो ना सगळा प्रकार चोंभाळतो, सेन्सेशन जागा करतो. सेन्सेशन लेस म्हणजे अहंकार जाणे, जाणीवा संपणे, शरीरामधल्या इंद्रियामधल्या जाणीवा संपणे. तो अहंकार जागृतही करता येतो आणि लीनही करता येतो. म्हणून याला अहंकार लीन शब्द म्हटलंय. अहंकार नष्ट शब्द आपण नाही म्हटलंय. अहंकार लीन झाला म्हणजे अहंकार सरला, म्हणजे ज्याचं होतं त्याच्या ताब्यात दिला. कोणाच्या? आत्मा सागरात अहंकार बुडवला. प्रेम जोपर्यंत अफाट आहे तोपर्यंत तो शिल्लक राहतो पा तिथे. आणि एकदा प्रेमाचा झरा तुमचा आटला की सन बाहेर येतो. तिथं तुमचं पतन आहे. मूळ स्वभाव कायम. अहंकार फक्त प्रेमाच्या बंधनात भक्तीमध्ये बुडवला रात्रंदिवस तरच राहतो. एकदा का तो बाहेर आला पुन्हा आपलं रूप धारण करतो, तो मोठं रूप धारण करतो. हम है राजा इंद्रपुरी के असं वाटायला लागतं. योगी तेही मानसिक कर्म करतात, परंतु ते त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडली आहे. अहंकार रहित कर्म त्यांचे होतात. आणि ज्यावेळेस इंद्रियामधून कर्म करायचे असतात त्यावेळेस ते आज्ञा देतात. आज्ञा, मग परवानगी नाही मागायची. सिद्ध पुरुष झाल्यानंतर परवानगी नाही आहे, आज्ञा आहे. पायाला आज्ञा द्यायची, मला उठून चालायचं आहे. अहंकार, आता तुम्ही देव झालेला आहात, तो सिद्ध पुरुष योगी देव झालेला असतो, मग त्याच्या ताब्यात अहंकार आहे. मग आज्ञा द्यायची, ती ईश्वरी बुद्धी असते, ती आज्ञा देते. अहंकार जागा हो पायामध्ये, मग पायामध्ये सर सेन्सेशन येतं, मग आपण चालायला लागायचं. जे धारणा प्रवाह राजर्षी योगात काम करतं आणि नंतर तो अहंकार त्या त्या इंद्रियामध्ये जाऊन काम करतो. आणि पुन्हा तो अहंकार काम संपलं की खेचला जातो वर, पुन्हा जाऊन तिथे थांबतो, भूतासारखा जाऊन थांबतो. पुन्हा समाधी बोधावस्था. असा अहंकार निर्माण ज्याला करता येतो, पुन्हा ज्याला लय करता येतो, तो योगी, तो सिद्ध पुरुष. लक्षात घ्या. एका क्षणात ज्याला काढता येतो बाहेर आणि एका क्षणात ज्याला पुन्हा लीन करून घेता येतो, आपल्या ताब्यात ठेवता येतो. जसं कासवाचं उदाहरण एका ठिकाणी दिलं ज्ञानेश्वरांनी. कासव जसे आपले इंद्रिय केव्हाही बाहेर काढतं आणि केव्हाही आत घेतं. आपण बाहेर काढतो पण आतच घेता येत नाही. आपलं सगळ्यात अवघड आहे. बाहेर सगळे आपण काढतो पण आत गीत काही नाही, ते जातच नाही आत. काय करावं? राग आला मग फटाफट टाकलं बोलून, कंट्रोलच नाही. बाहेर काढतो आम्ही, आत नाही घेता येत. म्हणून सुरुवातीला नाटक करा म्हणतात. नाटक, जसं आपल्याला पात्र दिलंय, अहंकाराचं पात्र दिलं रावणाचं, त्या स्टेजपर्यंत ठीक आहे. कॅमेरा जोपर्यंत येत आपल्या समोर हे ते तोपर्यंत ठीक आहे. आणि कॅमेराही संपला, सडकीवरून चालला आणि रावणासारखा चालला, बदकेच खाईल. आपण असंच होतं. आपण घरी रावण, बाहेर रावण, सगळीकडे रावण. सत्य पात्र म्हणून आपण काम करतो. नाटक करायचं. व्यवहारात इतकं नाटक करा, कोणाला वाटलं पाहिजे याचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. गोपिकांना देखील भगवान
प्रत्येक जणीला वाटायचं भगवंताचं भक्त माझ्यावर प्रेम आहे, म्हणून अहंकारी झाल्या होत्या काही काही गोपिका. पण रासक्रीडेच्या वेळेसचे फार सुंदर वर्णन आहेत की ज्यावेळेस त्यांना अहंकार वाटायचं, हे तुझ्यापेक्षा इनडायरेक्टली त्या मनात म्हणायच्या माझ्याकडे जरा जास्त आहे. भगवान रासक्रीडा करताना गायबच होऊन जायचे. मग त्या रडायच्या ढसढसून, कारण अहंकार यायचा की भगवान मी काय कमी आहे का संसारात, मी शब्द आला, संपला अहंकार. आणि खूप रडल्या, खूप विहळ झाल्या की मग पुन्हा प्रगट व्हायची. ही रासक्रीडेच्या पूर्वीची स्थिती. भगवंताला रासक्रीडा करताना पूर्ण अहंकार लीन ज्यावेळेस गोपिका झाल्या त्यावेळेस रासक्रीडा महाराज सुरू झालेला आहे. महाराज पूर्ण समाधीबोध अवस्था आहे. सांगता येईल की नाही सांगता येत, त्यावेळेस पाहू. भक्तीच्या दालनामध्ये मधून मधून आपण सांगू. अहंकार भगवान सहन नाही करत. इंद्राला अहंकार झाला एकदा. इंद्राला केव्हाही होतो अहंकार. विश्वदेवाला लक्षात आलं की ह्या ब्रह्मांडाच्या इंद्राला जरा अहंकार झाला. असं रूप घेऊन एक माणसाचं ते प्रगट झाले, जे विचित्र. आणि त्यामध्ये यांचे जे सगळे असिस्टंट होते प्रत्येकाचे, ते पण महाअहंकारी झाले. आधी आले पवन, नाही एक ते आल्यानंतर म्हणे एक प्राणी असा दिसतोय ज्याने कोणी निर्माण केलं. ब्रह्मदेवाकडे गेलं, तुम्ही निर्माण केलं म्हणले, नाही. फलाण्याने, विष्णू, नाही. अरे हे आलं कुठून म्हणजे आपल्या ब्रह्मांडात. इंद्राने सांगितलं जा जरा चौकशी करा पवनदेव आणि दाखवा जरा हिसका कोण आलंय आपल्या ह्याच्यात. कारण त्याने विचारलं कोण रेस रे तू, पवनला विचारलं. राग आला ना त्याला पवनदेवाला, मला कोणी विचारतो. पवनदेव आहे, काय तुझी शक्ती. मी अरे एका ह्याच्यात ब्रह्मांडाला लगे फेकून देऊ शकतो मी, इतका वेग आहे माझ्यामध्ये, इतका सामर्थ्य आहे. असं मग एक काडी गवताची अशी टाकली त्याने, म्हणले उडव. काय हसला पवनदेव, काय मूर्ख आहेस म्हणले, काडी आणि मी उडवू. ठीक आहे म्हणले, आता तुला वाटायला अरे जिथे मी काही उडवू शकतो तिथं काडी. ठीक आहे म्हणले उडवा. त्याने इतका जोर लावला ती काडी नाही उडाली, गेली रिटर्न विथ थँक्स. इंद्राने सांगितलं अग्निदेव तुम्ही जा, मी छोट्या मोठ्या कामाला येणं चांगलं नाही म्हणले. म्हणून अग्नी गेला. तीच पुन्हा भाषा. त्यांनी आपला अग्नीचा प्रयोग केला. अरे खांडवन काय, आम्ही सगळी पृथ्वी जाळून आत्ता टाकू शकतो. नाही म्हणले ही काडीच जाळा. नाही जळाली, ते परत गेले. सगळे पर्जन्य, पाऊस आला, जलदेवता, त्याची तीच बोंब झाली, काही वाहिली नाही ती काडी. शेवटी इंद्र आले. इंद्राने वज्र काढला. वज्र काढल्याबरोबर ते गायब झाले आणि जगदंबा त्याच्यातनं प्रगट झाली. बापरे म्हणाले इंद्र, एकदम घाबरले. कशाचा गर्व आलाय म्हणले तुला, कुठून सामर्थ्य तुम्हाला मिळतं रे. मग जरा इंद्र राईट झाली. अहंकार चांगल्या चांगल्याला हे करतो, फक्त कंट्रोल त्याचे. म्हणून देवाला शरण जायचं म्हणजे अहंकार कंट्रोलमध्ये राहतो. अखंड शरण, अखंड शरणागती, अखंड समर्पण, अखंड तप. किती वस्तू पाहिजेत. अहंकाराचं सरतेपण कायम ठेवायचं असेल, अहंकार सरला ही स्थिती अखंड कायम ठेवायचं असेल, अखंड तप एक, अखंड शरणागती आणि अखंड समर्पण. शरणागती अखंड श्वासात न होते, हा श्वास अखंड ऊर्ध्व. अखंड तप, तपश्चर्या, व्यवहारातही तप झालं पाहिजे, प्रत्येक गोष्ट तप झाली पाहिजे. आणि नंबर 3 अखंड समर्पण.
प्रत्येक गोष्ट ईश्वर तुझी आहे, माझं काही नाही. माझं म्हणलं की अहंकार आलाच बाहेर. येस, आपला मित्र झाला आता. 3 गोष्टीत अहंकार कंट्रोल राहतो, नाही तर अहंकार कंट्रोलमध्ये राहत नाही. योगी तोही करीती परिकर्मे तेण बांधी जती, जे सांडली आहे संगती अहंभावाची. आणि म्हणून सगळ्यात मोठं जर काही असेल, जेणे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवोनिया, त्यावेळेस हे घडतं. योग शक्ती, योग व्यक्ती, गुरुबळ आणि स्वतःचं सामर्थ्याचं बळ आणि भक्ती हे अहंकाराला कंट्रोलमध्ये ठेवतात. नाही तर ते कुत्र आपल्याला गोळसिवील. त्या मालकाच्या कंट्रोलमध्ये अखंड ठेवा. आणि त्यासाठी मालकाला प्रसन्न करा. सरापनी छिवाळून दिलं आपल्या अंगावर तर. म्हणून आपण चुकलो की ते कुत्र बाहेर काढतात ईश्वर. चल दाखव त्याला मजा, आणि मग आपण त्याच्यात वेडेपिशे होतो. चुकलं की ते सुटला अहंकार. आता झालिया भ्रमहंत जैसे पिशाचाचे चित्त. अरे कुंभमेळ्यामध्ये कोणत्या आखाड्याचं अगोदर स्नान व्हावं याच्यासाठी खुनाखुनी होते. किती अहंकार. अनंगधडंग साधू आहेत, म्हणजे काही पाश नाही आहेत, तर किती अहंकार आहे. अवघड आहे बरं का, सगळे विषय अवघड आहेत. सगळ्या साधूंना जितकं अहंकाराने ग्रासलंय तितके भक्त नाहीत. भक्त व्यवहारात अहंकारी आहेत, अध्यात्मामध्ये कमी आहेत, लक्षात घ्या. आणि महाराज अहंकारी अध्यात्मामध्ये आहेत, कारण त्यांना व्यवहार नाही. आपण चांगले का ते चांगले पाहून घ्या. आता झालिया भ्रमहंत जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियाचे चेष्टित विकळ दिसे. ही अहंकाराची संगती सुटल्यानंतर ज्याप्रमाणे भूतसंचार झालेल्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट होते, मग त्यानुसार इंद्रियातून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या विस्कळीत दिसतात. हे अहंकाराचं भूत बुद्धीमध्ये शिरतं आणि भ्रमिष्ट होतं. आणि भ्रमिष्ट झालं की माणसांचे जे ॲक्शन चुकतात, निर्णय चुकतात, बोलणं चुकतं, चालणं चुकतं, बसणं चुकतं. बुद्धीमध्ये अहंकार घुसला की भ्रम निर्माण होतो. भूत, अहंकार म्हणजे भूत आहे, ते बुद्धीमध्ये घुसलं की पिसाळल्यासारखा माणूस करतो. आपले साधकही पिसाळल्यासारखे करतात, काही तारतम्य नाही. आपले म्हणजे इथं नाही आलेले, इथं जे आज नाहीत त्यांना आपण टाकून देऊ, जे आज आहेत त्यांना सोडून देऊ. ते पिसाळलेले म्हणूनच नाही आले. मग इंद्रियाचे चेष्टित विकळ दिसे, मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट होते. मग त्यानुसार इंद्रियातून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या विस्कळीत दिसतात. काय करावं, काय करू नये. शेजारच्या बाईला जाऊन विचारते, खरं सांग बरं काय करू, तुला माझी शपथ या. काही सुचत नाही, बुद्धी भ्रमिष्ट होते. अहंकार एवढा नाचवतो बरं. नवल अहंकाराचे गोठी विशेषण लागे, अज्ञाना पाठी ज्ञानियाच्या झोंबे कंठी. नाना संकटे नाचवी. ज्ञानाची मानगुटी झडतं, अज्ञानाला अहंकार नाही. म्हणून अज्ञानी माणसं फार अहंकारी नसतात बरं का. आणि एकदा अहंकार आलं तर मग ते मात्र खतरनाक असतात. त्यांना किती बोला, चपराशी चांगला कलेक्टर वाईट. फट चपराशाला बोलतो की नाही कलेक्टर, तो शांत. मूर्ख कुठला, नालायक कुठला, बेवकूफ कुठला, एवढी अक्कल नाही, तुला सस्पेंड करतो, तो शांत असतो. आहे की नाही संत?
चपराशी संत आहे की नाही. आणि कलेक्टरला तुम्ही थोडं बोला, बेवकूफ कुठला, कोणी तुला कलेक्टर केलं, आपलं संपलं म्हणून समजा. नवलंकाराचे गोठी विशेषण लागे अज्ञाना पाठी. त्याच्या मागे लागत नाही. अज्ञानी लोक ते अज्ञानीच, त्यांच्या पाठीमागे लागत नाही. कोणाच्या लागतो? ज्ञानियांच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. ज्ञानी, कलेक्टर, कमिशनर, सगळ्याला अहंकार, आमदार, खासदार. आणि चपराशी नाही, कोतवाल नाही, पोलीस पाटील फटफट बोलतात. का रे माजलास का? नाही बाबा नाही. किती शांत बोलतो तो. हे संत होण्याचे लायकीचे आहेत. खरं म्हणजे तू येतोच नाही आपल्याकडे. स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. वा. स्वरूप तरी देखे आळविले ऐके. येथे योग्याची स्थिती कशी होते? कोणी समोर आला गेला असा पुसट आकार दिसतो, कधी स्पष्टही दिसतो. हा काय येते, तोंडाने शब्दही बोलतो पण स्पष्ट ज्ञान नसते. कसा बसलेला असतो हा? साधू सहज समाधी भली. टक्क टक्क पाहत असेल नाही, बारीक दृष्टी असते. याला म्हणतात अर्धोन्मीलित स्थिती. वरचिली पाती ढळती. फोटोवर लिहिलेलं आहे, वरचिली पाती, वरची पापडी अशी खाली येते. तळीची तळी पुंजाळती. खालची पापणी अशी पुंजाळते, खाली येते असं. बस पहा नेमकं. आणि ज्ञानेश्वराच्या फोटोत ज्ञानेश्वराचे डोळे वटारलेले दाखवलेत. पटका आणि वटारलेले डोळे. स्थिती अशी सहज त्याच्यामधनं असा तेज प्रवाह वाहतो. अर्धोन्मीलित स्थिती असते बोलतात असं नाही. वरचिली पाती ढळती तळीची तळी पुंजळती. हेच अर्धोन्मीलित स्थिती उपजे तया बसा. व्यवहारात जर तुम्ही असं दाखवायला लागलं तर बदमाश माणूस म्हणून ओळखलं जातं. बारीक डोळ्याचा ऑफिसर, BDO. एकदा मला हायस्कूलला विचारलं BDO म्हणजे काय? मला बारीक डोळ्याचा ऑफिसर. BDO असं. पण सहज सहज भावासह अर्धोन्मीलित म्हणजे सहज असं समजा ध्यान केलंय, नंतर नंतर तो डोळे झाकत नाही. साधक अवस्थेत डोळे झाकले पाहिजेत. सिद्ध अवस्थेमध्ये डोळे सहज उघडे असतात आणि फक्त अशी अर्धोन्मीलित स्थिती असते बसलेला. झावळ झावळ दिसतं कोणी निघून गेलं, कारण त्याचा रेंज किती आहे अर्धोन्मीलित स्थितीचा. ही सुजाता, डॉक्टर भंडारे, देसाई, मोरे आणि दीपा पाटील बसले इतकेच. हे चारच मला दिसतील, पाचवा नाही. आणि तेही पूर्ण चेहरा नाही. कोणीतरी माणूस आहे, कोणीतरी गाढव समोरून गेलं. कोण आहे, कोणाचं आहे, कोणत्या कानाचं आहे, त्याच्या कानाला इन्शुरन्सची पट्टी आहे का, ते काही दिसणार नाही. का फक्त झावळ झावळ दिसेल. ज्ञान आहे पण भान नाही. स्वरूप तरी देखे, माणूस आहे दिसतंय बस. आळविले ऐके, कोणी हाक मारली ऐकू येईल. आळविले शब्द काय माऊलीने शब्द वापरला. कोणी आळवून समजा पुकारलं ऐकू येईल त्याला. शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. हा शब्द मुखाने बोलेल, या ओ देईल, तुमच्याशी बोलेल, पण सगळं ईश्वर चरणी ध्यान, मन, प्राण, बुद्धी अर्पण केलेलं तो बोलेल. लक्षात घ्या, नेनिवेतून पण तो बोलेल, त्याला भान नाही.
किंवा त्याच्यामध्ये मन नाही हे लक्षात. बोलतोय, व्यवहार करतोय, सगळं करतोय, पण माडीवर बसून व्यवहार आहे. समाधी बोध अवस्थेतला व्यवहार आहे, म्हणून तो ईश्वरीय व्यवहार. कर्म ईश्वरीय, बोधन ईश्वरीय, सांगणं ईश्वरीय, त्याचा एक एक शब्द व्यवहारातला ईश्वर. म्हणून बाप्पासाहेबांनी ज्यावेळेस मोदीजी महाराजांना विचारलं आता कोणते मी ग्रंथ वाचू, त्यांनी सांगितलं आपण बोलू ते वेद. वाक्य काय? आपण बोलूत न ते वेद. सहज बोलणे, सहज बोलणे हाची उपदेश. सिद्धांच्या संगतीत, गुरूंच्या संगतीत का असावं? अरे सहज जरी बोलत गेले, अध्यात्माचा असो की व्यवहाराचा असो, तो उपदेश आहे. त्याच्याबद्दल लाटा आणि लहरी अल्फा किरणांच्या प्रचंड निघतात, त्याला सत्संग म्हणतात. अल्फा किरणांचेच होत असतात, काही बोलू द्या. व्यवहारात जरी बोलले तर सहज बोलणे हाची उपदेश. सहज बोल, लगेच अशी बैठक मांडून लगेच असं का, म्हणजे माझं नाही बरं का, नाही तर म्हणतात तुमचं आहे का, असं असं आपलं काय नाही. तोंडाने शब्द बोलतो पण स्पष्ट ज्ञान नसते. बोलतो, भान नसतं, ज्ञान नाही. त्याला खाल्लं की नाही खाल्लं, सायंटिस्टचं जसं होतं तसं. कारण संपूर्ण ध्यान ईश्वर चरणाला, थोडंसं काही पुसटचं असं बाहेर. अखंड भजन, अखंड यजन असे शब्द आहेत. अखंड तप असलं पाहिजे. एका एका सेकंदाला देखील जो ईश्वराला विसंबत नाही, गुरुला विसंबत नाही, त्याचं खरं. हे असो का जे विण, म्हणून उदाहरण दिलेलं आहे मी त्या पनिहारीचं, आता पुन्हा नाही देत. त्या 3 दिवसाचं आणि मागच्या वेळेसचं, 3-4 वेळेसचं अप्रतिम आहे. सगळे कॅसेट्स पुन्हा पुन्हा पहा. हे असो का जे विण, जे जे काही, हे असो का जे विणे, जे जे काही करणे, ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. हे असो, कारणा वाचून त्यांच्या शरीरामधून जे जे करणे उत्पन्न होते ते ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे समज. कारणा वाचूनही काही कर्म निर्माण होतं, कारण काही सहज. म्हणून आपण म्हटलं होतं की गौतम बुद्धाची अहिंसा किंवा महावीरांची अहिंसा म्हणजे जितकी सध्या मांडली जाते तितकी त्यांची होती असं नाही. अहिंसा सहज घडली पाहिजे. काय माहित त्यावेळेस काय त्यांचं ईश्वरी प्रेरणेने काय होईल. अरे युद्ध देखील अहिंसेमध्ये येतं, महायुद्ध देखील अहिंसा, धर्मयुद्ध ज्याला म्हणता येईल. पण अहिंसाची टर्म्सच सगळी वेगळी, आम्ही काय उचलली ती गोष्ट वेगळी. पण त्या त्या लोकांच्या स्वप्नामध्ये होती असं ना. म्हणून हे असो का जे विणे, जे जे काही करणे, ते केवळ कर्म जाणे इंद्रियांच. कारणाशिवाय कर्म, तर कारण नाही, ईश्वरी प्रेरणा आहे, सहज घडलं. ते सगळे इंद्रियांचे कर्म, पण ते बाधत नाही. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळखा अर्जुना ते म्हणे श्रीहरी. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे कर्म आहे असे ओळख. प्रेरणा कोण देतं त्या कर्माला? बुद्धी देते. पण एकदा मागे सांगितलंय, इथे असंदिग्ध आहे, पुढे ते येईल की ती बुद्धी ईश्वरी असते. मानवी बुद्धीने केलेले कर्म बाधतं, ईश्वरी बुद्धीतून प्रगट समाधी बोध अवस्थेतनं सविकल्प समाधी नंतरचे कर्म ते बाधत नाही. काही करा,
एनिथिंग. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे काम आहे, बुद्धीचं काम आहे. म्हणून पहा, सारखं एकच काम. समजा तुम्ही प्रोफेसर असाल, समजा तुम्ही डॉक्टर असाल, समजा तुम्ही वकील असाल, समजा तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असाल, समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये असाल, सारखं तुमच्या डोक्यात एक चक्र असेल तर बुद्धीचा एक कप्पा जास्त चालतो, बाकीचे डेड होतात. रात्रंदिवस प्रोफेसर, रात्रंदिवस डॉक्टर, खपला म्हणून समजातो. लक्षात घ्या. कधीतरी दुसरं काम, घरी आलं की प्रोफेसर की सुटली पाहिजे, चला केमिस्ट्री सुरू. अरे तिथं दुसऱ्या गप्पा मारा. ज्वारी आहे का, पीठ आहे का घरी, तेल आहे का, अशा थडकाळ गोष्टीत आम्हाला गुंतवू नका, असं काय. मग दुसरा कप्पा सुरू होतो तो बुद्धीचा. सगळ्या बुद्धीचे कप्पे चालवावे लागतात बरं का. काही एंटरटेनमेंट असतं, काही हसणं असतं, नेहमी तुंबलेले. आपल्याला हसलेलं आवडलं नाही आणि कोणी आपल्याकडे पाहून हसलेले जमत नाही. अरे आम्ही हसत नाही, तुम्ही हसायचं नाही. सुतक पाळायचं सगळ्यांना. यांना पाहिलं की सगळ्यांनी तुंबलेलं राहिलं. काही लोक हसतच नाही, नेहमी तुंबलेलं. कोणी हसली मलाच पाहून हसते. पहा कांट मारते, बिल झाली पाहिजे. हे बुद्धीचे कप्पे सगळे खुले झाले. म्हणून बुद्धीद्वारे जे कर्म प्रगट, अनेक दालन आहेत बुद्धी. विनोद हेही दालन, चौफेर असलं पाहिजे वाच. पण काही नाही बोलायचं. वा वा पा नाक कसं नकतं, आम्ही विनोद केला. अरे हास्य विनोद नाही, शब्दांची कोटी असते, टॅलेंटेड असते कुठेतरी. आम्ही यात्रेमधून चित्रकूट ते अलाहाबाद येत होतो आणि रस्त्यात इथे सुभाष सारडा जे परभणीचे रेड स्वस्तिकचे अध्यक्ष, त्यांचा मला फोन, त्या मोबाईलवर मी बोलत होतो. ते म्हणले मीटिंग आहे, तुम्हाला निरोप देतोय. म्हणलं मी सध्या अलाहाबादला आहे, चित्रकूटला, आणि विमानाचं तिकीट नाही, कसं येऊ. हां अलाहाबादला आहेत का म्हणले. आणि मला काशीला जायचं. म्हणजे काशीच्या देवाला सांगा माझा नमस्कार. म्हणलं काय सांगू, मी तिथं वेगळंच चित्र पाहिलं. म्हणजे काय पाहिलं, आम्ही ज्यांचं ध्यान करतो तो काशी विश्वेश्वर तुमचं ध्यान करीत होता म्हणलं. आता म्हणलं उगीच आलो तिथे. तो जो हसला, तुमच्याकडनं शिकावं म्हणलं. टॅलेंटेड विनोद असावे, नाही तर पहा नक्की कशी चालली, फेफडी कशी. काहीतरी विनोद देखील करता आले पाहिजे. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी. बुद्धीतून कर्म करा. बुद्धी प्रेरणा देते, पण ईश्वरीय बुद्धीने प्रेरणा दिली पाहिजे, ते कर्म बरोबर आहे. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी परिते कर्मापासूनी मुक्त दिसती. ते कर्मयोगी म्हणजे त्यांचे प्राण मन बुद्धीला पुढे करून मन घालून योगयुक्तीने व कुशलतेने कर्मे करतात असे लोकांना दिसते, पण त्या कर्मापासून मुक्त आहेत, म्हणजे कर्मबंध उत्पन्न होत नाहीत असे दिसतात. म्हणून योगी लोकही कर्म करतात, सिद्ध पुरुष कर्मे करतात, पण कर्माला ते नातळत नाही. याचं कारण सगळे ईश्वरी बुद्धीतून होतात. पण लक्षणं सांगितलंय, अहंकाराचं लक्षण त्यांच्या शरीरातलं, अहंकाराचं प्रचंड प्रमुख लक्षण आहे. कोण महाराज आणि कुठे सिद्धत्व आहे त्याच्यावरनं कळतं. तो उठला की कळतं, चालताना कळतं, बोलण्यातनं कळतं, प्रत्येक गोष्टीतनं कळतं त्याचं किती तो वर गेला आहे. हे लक्षण फार बारीक आहेत. आपल्या अनुभवावरून ताडा सगळ्यांशी.
ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊन. आणि प्रत्येक कर्म चित्त देऊन करतात ते, लक्षात घ्या. टॉप करते. अर्जुनाने युद्ध केलं, टॉप केलं, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट टॉप. नाही तर आपली काय करावं, काही काही पोरं येतात, काय करावं आजकाल मला साधनाच करू वाटायली. म्हणलं का? आणि अभ्यास संपल्यावर ते कधी म्हणत नाहीत मला साधना करू वाटते, कधी म्हणत नाहीत. लक्षच लागणं. म्हणले बोधस्थिती आली, बुद्धू झाले, बुद्धू खाऊन, बोधस्थिती नाही आली. म्हणून जे कराल ते टॉप. योग्यानी, साधूनी, संतांनी, भक्तांनी आणि साधकांनी प्रत्येक कर्म टॉप केलं पाहिजे. अरे स्वयंपाक टॉप, रडत नाही, मलाच करावं लागेल, मलाच रांधावं लागेल. कुठलीही गोष्ट टॉप. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, प्रत्येक गोष्ट टॉप करा. तुमच्याकडनं शिकायला आली पाहिजे. भगवंतानी उष्ट्या पत्रावळ्या काढल्या, पण तिथं नाही का अर्ध्या पत्रावळ्या फाटल्या तसंच टाकून दिलं, असं नाही केलं त्यांनी. पत्रावळ्या अशा पडल्यात, अर्ध्या फाटल्यात, तसंच उचललंय. कुठलंही काम केलं, अरे घोड्याचे खरारे केले पण टॉप केले. प्रत्येक गोष्ट टॉप आहे भगवंताची. तीच भक्तांची असली पाहिजे. ते बुद्धी धुरे करुणी. बुद्धी म्हणजे कसंही कर्म करत नाहीत वेडपटासारखं. बुद्धीला मान्य असं, योग्य असं, उचित असं टॉप कर्म करतात, तरी ते बंधनाला पात्र होत नाहीत. कारण ते ईश्वरी प्रेरणेने झालेले असतात, ते योग्य असतं, ते धर्मकर्म, धर्मबुद्धी. लक्षात घ्या. त्याला धर्म शब्द लावला की सगळं येतं. पापपुण्यापासून मुक्त असतात ते. बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी. परिते कर्मापासून मुक्त दिसती. त्यांना बाधत नाही. सजन कसाईनं मांस विकलं, बाधलं नाही. कृष्णाने बायका केल्या इतक्या 16,000, तरी ब्रह्मचारी आहेत. पहा सगळे कसे लक्षण आहेत ते. जे बुद्धीची ठावणी देही तया अहंकाराची सेची नाही. म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. जे बुद्धीची ठावणी देही, कारण त्यांच्या बुद्धीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत देहात कोठेही त्यांना अहंकाराची आठवण होत नाही. हा जो अहंकार आहे ना, अहंकार रहित ते कर्म करतात. मी केलंय हा भाव नाहीये, कर्तेपणाचा भाव नाही. कारण ईश्वरी प्रेरणा आहे. आणि ईश्वर ज्यावेळेस प्रेरणा देतो त्यावेळेस मी हा अहंकाराचा भावच संपतो. तेवढ्या पुरता अहंकार जागा होतो, तो जातो. तो सात्विक अहंकार आहे, राजसी नाही, तामसी नाही. जे बुद्धीची ठावणी देही तया अहंकाराची सेची नाही ठावणी. ठिकाणापासून देही, देहामध्ये पायाच्या अंगठ्यापासून ते मस्तकापर्यंत अहंकार लीन झालेला असतो. पॅरालाइज बॉडी. आणि काम करायचं त्यावेळेस तो जागृत होतो. प्रेरणा द्यायची सुरू. हे पहा, सिद्ध पुरुष झाल्यानंतर एखादा व्यक्ती याला बोलायचं नसेल तर डोकं धरतं त्या सिद्ध पुरुषाचं. त्याच्या मनात भाव नसेल, येणाऱ्यामध्ये प्रेम नसेल, आणि हा बोलायला गेला तर डोकं धरतं. तुम्ही कुठल्या भावात ना आलात तो बोलत नाही. त्याला प्रेरणा ईश्वर देतो, नाही बोलायचं. काही उलट बोलतील, कधी सुलट बोलतील, काही बोलतील. त्या प्रेरणा ईश्वरी असतात, अचूक असतात, कर्तेपणाशिवाय असतात. ते त्याचे कर्ते नसतात, ईश्वर असतात. म्हणून अहंकार त्यांच्या रोमात नसतो.
विरक्ती, वैराग्य, इंद्रियात वैराग्य आणि बुद्धीमध्ये विवेक, तिथे कुठेच अहंकार नसतो. मनोनी कर्म करिता पाही चोखाळले, म्हणून कर्म ते शुद्ध आहे. आता हे कर्म शुद्ध आहे. आता ओबी कोणती आहे? केली याची काहीच नुरवी, ऐसी कर्मे धूण द्यावी माझिया हाती, असं धून कर्म द्या. बुद्रुककार म्हणाले, ते गाणगापूरला आपण गेलोत, त्यानंतर ते एका महाराजाकडे गेले कर्नाटकला. सगळे सोन्या चांदीचे सिंहासन ताटं सगळं असे होते म्हणतात. त्यांना म्हणले कर्मे धुवून द्यावी म्हणजे काय? ते म्हणले मला नाही येत काही. ते म्हणले मी दोघं तिघांना विचारलं, कर्मे धुवून द्यावी, नावं नाही घेत, त्यांनी सांगितलेलं. ते कर्नाटकातले म्हणून घेतलं, पण महाराष्ट्रातही काही विद्वानांना, शंकराचार्यांना, काही ना त्यांनी विचारलं कर्मे धुवून द्यावी म्हणजे काय? ते म्हणजे काहीच आम्हाला कळत नाही. कर्म कशी धुवायची? धप धप स्वतः आणायचं आणि धुवायची. इथे म्हटलंय बुद्धीमधून अहंकाराचं आणि शरीरामधून अहंकाराचं पलायन, अहंकाराचं सरतेपण, तपश्चर्येची आग असेल, त्याच्यामधून निर्माण होणारी ईश्वरीय प्रेरणेद्वारे अहंकार टेम्पररी उत्पन्न होऊन मानवी बुद्धीने नाही आणि लगेच संपतो. कर्म झाल्यानंतर ती कर्मे धुवून दिलेली आहेत, ती बाधत नाहीत. त्याला धुतलेली कर्म म्हणतात. लक्षात घ्या, ही अपेक्षित आहे आपल्याला. अशी स्थिती झाली तर धुवून कर्म दिली, नाही तर ते भोगावं लागणार आहे पाप आणि पुण्याच्या रूपामध्ये. म्हणून आपले कर्म करीत असताना असे शुद्ध झालेले आहेत. म्हणून कर्मे करिता पाही चोखाळले, शुद्ध झालेले कर्म आहेत ते. आगा करते नवीन कर्म. कर्म थिअरी किती डिटेल सांगतोय. सारख्या मधून मधून उभ्या या कर्माच्या येतात, त्याच्याशिवाय संन्यासत्व समजणारच नाही. आगा करते नवीन कर्म, जे तेची निष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. काय ओव्या समजणार आहे तो? काय ओव्यांचे अर्थ करीत असतील देव जाणे सगळी माणसं. आगा करते नवीन कर्म, अरे कर्तेपणा वाचून देहात नक्षिकांत अहंकार लिनून अतेंद्रिय ज्ञानशक्तीच्या प्रेरणेने जे कर्म उत्पन्न होते तेच निष्कर्म होय. पण हे जे गुरुकडून ये हृदयचे ते हृदयी अनुभवाला येणारे गुपित आहे, त्याचे उत्तम मर्म फक्त सिद्ध ज्ञानबुद्धी योगीच ओळखू शकतात. आगा करते नवीन कर्म. आम्हाला ज्यावेळेस प्रेरणा येते ना, एखाद्या साधकाला काही द्यावं, आमचं मन नसतं ते. खटकन त्याची अशी स्थिती येते, एका क्षणात शक्ती उसळते, दुसऱ्या क्षणी संपते शरीरामधली. उसळते, शक्तिक्षय होतो, हे खरं आहे. शेखरनी सांगितलंय 6 महिने लागतात, थोडं जरी संक्रांत केली तरी भरपाई करायला. 6 महिन्याचा पिरियड. काय केवढं ही आहे. ती उसळते आणि लगेच संपते शरीरामध्ये. कोणी उसळवली, कोणी डिपार्ट केली, नंतर वाटतं आपणच दिलं का, त्याला अनुभव येऊन जातो. कोण घडवतं हे सगळं? आपण नाही. साय खड्याचे बाहुले, चालविल्या सूत्राचेणी चाले. तो सूत्रधार असा ओढतो, नाचवतो, तसं नाचायचंय. ऐसा दावित बोले
स्वामी तो माझा. माझा स्वामी नाचवतोय तसा मी नाचतोय आणि तसंच आपण खेळ करतोय. आगा करते नवीन कर्म, माहीतही नाही त्याला काय करायचं आहे, सहज घडून जातं, सहज घडून जातं. प्रेरणा होतात, त्याचं काम होऊन जातं. कोणी आला, सहज त्याच्या भाग्यात असेल. एखाद्या वेळेस एखाद्याला तुम्ही बुक्की मारली, त्याचं काम होऊन जातं. तुमच्या मनात असो नसो, असेल तरी नसेल तरी त्याचं काम होऊन जातं. एखाद्याचा रोग जातो, एखाद्याला काही उचलून दिलं त्याचा फायदा होतो. त्याची श्रद्धा किती आहे त्याच्यावरही पुष्कळ गोष्टी आहेत. सहज कधी कधी आमच्या मनातही नसतं पण ते होऊन जातं. कॅसेट देखील अनुभव देतात. मी म्हटलं ना, आज तुम्हाला कळणार नाही, आम्ही राहूत न राहूत कॅसेट ही युगानुयुग टिकली पाहिजे. कारण उद्याचे साधारण अनुभव देणारी कॅसेट असते. आज तुम्हाला त्याचं महत्त्व नाही आहे. किती पैसा खर्च होतो, आम्ही कशाला इतक्या न्याव्यात, नाही तसेच पडून राहतील म्हणून म्हटलं. अनंत चुका आहेत. कॅसेट ऐकणं, त्याच्यामधनं उद्धाराचे बीज आहेत. पण किती अवघराण करतो त्यावर सगळं अवलंबून आहे. वेड्यासारखी बडबड केलेली नाहीये त्याच्यात. माऊलींच्या इच्छा आहेत त्याच्यात. बाप्पासाहेब आणि मोदीजी महाराजांचे आशीर्वाद त्याच्यात आहेत, जे फलदायी होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या काय म्हटलंय. म्हणून हे स्वतःहून केलेलं कर्म नाही आहे की मला वाटलं म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगतोय. नाही, माझ्या छातीवरही ती शक्ती बसली, तुम्हाला माहिती आहे, सांगितलेलं आहे. तेव्हा मी सांगतोय, जी शक्ती माझ्या छातीवर बसते ती तुमच्या नाही का बसणार छातीवर. नाही केलं तर सगळ्याला सोडील, माफ केलं, एस माफ कर दिया इन लोगों को, तेरे को मैं ये करने वाली हूँ, असं आहे का ते. मला एकट्याला घोलशील तुम्हाला सोडून देईल. फटके खातोय, भोगतोय, समजत नाही. अगा करते नवीन कर्म, तुमच्याकडे कर्तृत्व नाहीये, बोलवता धणी वेगळा आहे. काय वाघमारीबाईला येत होतं आणि सुजाता भंडारेला आणि त्या अनिताकडला काय येत होतं. 5 मिनिटं टिकल्या नव्हत्या त्या सुरुवातीला. मला म्हणायच्या शक्य नाही साहेब. मग एकदा खुश झाल्या म्हणले 10 मिनिटं टिकली मी. एका ठिकाणी गेले म्हणले, नोट्स लिस्ट घेऊन गेले, पण 10च मिनिटं टिकली. मला ठीक आहे, 10 मिनिटं टिकल्या ना, हळू 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 क्रीप घेतली. का आता नाही सांगत, पण करवता धनिक तो आहे. पण कोणालाही नाही, तेवढी तुमची भूमी दाखवा, तो बीजारोपण करेल. शरीर दाखवा, तो शक्ती देईल. मन तसं दाखवा, बुद्धी तशी दाखवा, तो प्रेरणा देईल, तो झोत देईल. सगळं घाण असेल नाही देणार. त्यांच्यावर तुमची कृपा आहे, आमच्यावर नाही असं नाही. बापासाहेब मोठे सांगायचे, हे पा धो काही जायचे बापासाहेबाकडे, बापासाहेब तुमचंच पाहिजे, आम्ही दगड, पण तुमचा आशीर्वाद पाहिजे. ते म्हणले हा आशीर्वाद, पण फळल कसा, तुम्ही दगड आहेत. दगडावर बीज पेरलं तर म्हणले ते काय जर्मिनेटच होत नाही, असं बाप्पासाहेब म्हणायचे. किंवा तुम्ही उलटी छत्री धरून चालले, त्यांचं एक स्पेशल उदाहरण असायचं. हे धोधो पाऊस पडायला पण तुम्ही उलटी छत्री धरली, काय करणार आहे. किंवा छत्री धरून चालले, काय उपयोग आहे, पाऊस पडायला. आगा करते नवीन कर्म, जे तेच निष्कर्म.
पहिल्या प्रथम अर्जुनाचं युद्ध आणि शेवटी ज्यावेळेस भगवान निजधामाला गेले, अरे 4 चोरांना अर्जुन पळवू शकला नाही. म्हणून एक कवी म्हणतो, क्या पत्नी का अपमान सह गया, क्या अर्जुन था वीर. अगर कृष्ण शक्ति नहीं बनती गांडीव का तीर. लक्षात घ्या, अगर कृष्ण शक्ति नहीं बनती गांडीव का तीर. क्या नल नील जामवंत कर सकते थे वे काम, अगर उनके नस नस में नहीं समाते राम. काय करू शकत नव्हते. क्या कार्ल मार्क्स ला सकता था साम्यवाद का रंग, क्या दुबले गांधी की हो सकती थी आवाज बुलंद. काय गांधीजी काय फार पहिलवान होते का? बुलंद आवाज झाली. कोणी केली? चेतना शक्ति ही करती है वह काज, जिससे परिवर्तन होता पाता मुक्ती समाज. ती चेतना शक्ती करून घेते आणि माध्यम बनवते कोणाला तरी, ज्याच्यापासून समाज मुक्त होतो आणि युग परिवर्तन. अगा करतेन वीण कर्म, जे तेची निष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. करतेपणाशिवाय कर्म करणं ही गुरुगम्य रीती त्याच साधकांच्या, त्याच सिद्धांच्या बोध अवस्थेतला येते, ज्याला त्याच्या खाना खुणा योगयुक्त्या सर्व माहीत झालेल्या आहेत. त्या गुरुगम्य आहेत, प्रगट नाहीत. अनुभव सुवर्म, त्याच्यातलं मर्म त्याच वेळेस कळेल. हे कसं? म्हणून एकच वाक्य, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. गुरुगम्य. गुरुगम्य शब्द म्हटलं म्हणजे समजा गुरुला माहीत. आणि गुरु ज्यावेळेस तुम्हाला देतील त्यावेळेस ते अनुभवाला येणारी गोष्ट आहे, त्याच्या आधी नाही. कुठल्याही प्रयोगाने येणारी गोष्ट ही नाही, म्हणून गुरुगम्य म्हटलंय. आता शांतरसाचे भरिते, सांडिता हे पात्राते, जे बोलणे बोला परोते बोलावले. आता शांतरसाचे भरिते, कधी? शांतरस केव्हा सिक्रेशन ग्लँड्समधून होईल, हेपोथॅलेमस ग्रंथीमधून आनंदाचा स्त्राव कधी पाजरेल, वरची स्थिती आल्यानंतर. पहा, सगळे रसायनांची निर्मिती, आनंदरस, प्रेमरस. गुलाबजामुचा रस्सा मला माहिती, रस्सा. आणि इडली सांबर वडा सांबारचा एक रस्सा, रस्सा देव, हा ब्रह्मरस. आता शांत रसाचे भरिते, भरिते म्हणजे वांग्याचं भरीत नाही. आता शांत रसाचा पूर दोन्ही कोट भरूनही ओथंबलाय. ज्ञानेश्वरी नवरसांची निर्मिती आहे, पण त्याच्यात बिभीत्स रस नाही आहे. ज्ञानेश्वरांच्या 9000 ओव्यातनं बिभीत्स रस नाही. मग कोणी म्हणतं नवरस कोणते? एक नवीन निर्मिती आहे शांतरस. माऊलींची निर्मिती आहे शांतरसाची, कारण बिभीत्स रस नाहीच आहे. ओंगळ ओवी नाही, ढोंगळ नाही, काही नाही. आता शांतरसाचे भरिते, आता शांतरसाचा पूर दोन्ही काठ भरूनही ओथंबलाय. किती वाहतोय, त्याच वेळी शांती निर्माण होऊ शकते, पण शांत रस समुद्रासारखा प्रचंड वाहनं, प्रचंड शांती. म्हणून पहा, गौतम बुद्ध, महावीर, ज्ञानेश्वर, कपिल महामुनी, व्यास, वशिष्ठ,
अखंड शांती, वचवच नाही, टसटस नाही, मेंटल टेन्शन नाही, काही नाही, ओथंबून वाहतोय शांत. आता शांतरसाचे भरिते, भरिते समुद्राला काय येते? भरती येते आणि ओहोटी लागते. भरती म्हणजे ज्यावेळेस समुद्र खवळतो, शांत रस देखील खवळला पाहिजे, इतका प्रचंड समुद्र निर्माण झाला पाहिजे. शांत, काही झालं तरी शांती. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना म्हणतात शांत शांत राहा, म्हणजे त्याला शांती आली असं नाही.